नमस्कार, मी सुप्रिया कुऱ्हाडे. महिलांसाठी विविध योजना, त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भातलं हे महत्त्वाचं चर्चासत्र आज आपण इथे आयोजित केलेलं आहे. या चर्चासत्रामध्ये आज सहभागी झालेले आहेत महिला व बाल विकास विभाग कॅबिनेट मंत्री माननीय कुमारी अदिती वरदा. सुनील तटकरे मॅडम, आपण त्यांचं स्वागत करूयात. मॅम, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. थँक्यू, धन्यवाद. मॅम, आता खरं तर सगळीकडे आपण पाहतोय की मुलींसाठी फार काही सुदृढ असं वातावरण नाहीये आणि मुलगी नको ही नकारघंटा आजही आपल्याला पाहायला मिळते. त्याविषयी काय सांगाल मॅम? खर तर मुलगी झाली की किती ठिकाणी आनंद असतो, किती ठिकाणी निराशा होत असते, हे आजही दुर्दैवाने आपण अनुभवत असतो. पण बऱ्याचशा आपण कालावधीपासून आता बघतोय की हळूहळू त्याच्यामध्ये बदल व्हायला लागलेला आहे. आणि खास कर मुलींना शिक्षण देणं, त्यांना चांगल्या पद्धतीचं पोषण आहार देणं, हे सुद्धा काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि ती सकारात्मक बाब आहे. साधारणपणे आणखीन त्याच्यावर काम करण्याची नक्कीच गरज आहे, कारण जनजागृती झाली पाहिजे. मुलामध्ये आणि मुलीमध्ये काही फरक नाही, काही अंतर नाहीये. ह्या गोष्टी आपण अजूनही जनतेपर्यंत आणखीन प्रभावीपणे मांडणं गरजेचं आहे. आणि मला साधारणपणे असं वाटतं की जसं जसं समाज विकसित होत जातो तसं तसे हे बदल घडतात. आपण 10-15 वर्षापूर्वीची परिस्थिती बघितली आणि आजची बघितली तर आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये फरक जाणवतो. तसंच आणखीन थोडं याच्यामध्ये आपण एफर्ट्स घेतले तर नक्कीच आपल्याला बदल जाणून येईल. यामध्ये शासनाचा आणि विभागाचा खूप महत्वपूर्ण रोल राहणार आहे. कारण साधारणपणे आपण मुलींच्या त्यांचा जन्मदर वाढवण्यासाठी किंवा एकदा मुलींचा जन्म झाला की त्यांच्या संगोपन, त्यांचं पालन पोषण, त्यांचं शिक्षण यासाठी काय करतो, ह्या गोष्टी खूप महत्वपूर्ण ठरतात. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही लेक लाडकी सारखी जी योजना आणली ही खूप प्रभावशाली ठरते. आम्ही साधारणपणे 2 लाख पेक्षा अधिक कुटुंबांपर्यंत पोहोचलोय, ज्याच्यामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या खात्यामध्ये पहिली जी काही लाभ आहे तो वितरित होतो. मग ती 6वीत गेल्यानंतर, 8वीत गेल्यानंतर, 11वीत आणि मग 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. त्यामुळे साधारणपणे अशा काही गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच त्या उपयुक्त ठरू शकतात. या व्यतिरिक्त उच्च व तंत्र शिक्षण विभागाने निर्णय घेतलेला आहे की उच्च शिक्षण ज्या मुलींना घ्यायचं असेल तर त्यांना मोफत शिक्षणाच्या साठीची योजना आणलेली आहे. त्यामुळे या योजना कुठे ना कुठेतरी समाजावर किंवा त्या पालकांवर एक प्रभावशाली ठरतात की नाही, आपल्या घरी जरी मुलगी जन्माला आलेली असली तरी आपण तिचं चांगलं संगोपन करू शकतो. तिला 8वी नंतर 10वी नंतर काही आपल्याला शाळेतून काढण्याची आवश्यकता नाही. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि कुठे ना कुठेतरी मुलीचा जन्म झाला म्हणजे मग आता ते कुटुंब कोण सांभाळणार, आणि मग मुलगा असेल तरच तो वंशाचा दिवा असतो. काही प्रमाणामध्ये आहे अजून असते, पण बऱ्याचशा ठिकाणी आपण आज बघतो की या गोष्टी कुठेतरी कमी झालेल्या आहेत. आणि मुलीही चांगल्या पद्धतीनं त्या संधीचं म्हणजे सोनं करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांना असं माहिती असतं की त्यांना फार मर्यादित कालावधी मिळणार आहे त्यांना प्रूव्ह करण्याचा. त्यामुळे त्याचाही ते खूप चांगल्या पद्धतीनं वापर किंवा उपयुक्त करून घेतात. नक्कीच मॅडम, आणि एक महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे म्हणला तो म्हणजे मुलींचं शिक्षण. हे फारच महत्वाचं ठरतं, कारण जर मुलगी शिकली तरच ती प्रगती करू शकते. आता अजूनही समाजात असंच पाहायला मिळतं की मुलगी शिकून असं वेगळं फारसं काय करणार आहे, तर त्याविषयी तुमचं काय मत आहे? साधारणपणे कुठलाही नागरिक, तो मुलगा असो किंवा मुलगी असो, हे सुशिक्षित असणं, उच्च शिक्षित असणं हे खूप गरजेचं आहे. हल्लीच्या जीवनामध्ये तुम्ही बघाल की इतकं अनप्रेडिक्टेबल झालेलं आहे की मुलगी शिकणं आणि तिने चांगल्या पद्धतीचं शिक्षण प्रदान करणं खूप गरजेचं आहे. तिला कधी आयुष्यात त्याची गरज लागेल हे आपण सांगू शकत नसतो. स्पेशली अर्बन एरियाज, सेमी अर्बन एरियाज, काही रुरल एरियाज पण असे आहेत की जिथे खऱ्या अर्थानं महिलांना किंवा मुलींना सुशिक्षित चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊन, उच्च शिक्षण देऊन त्यांना एक मानसिक हे पण असतं, एक सायकोलॉजिकल स्ट्रेंथ पण असते की नाही, आपण शिक्षण झालेलं आहे, उद्या काहीही जरी परिस्थिती आली तरी आपण चांगल्या कुठेतरी नोकरी करू शकतो किंवा आपल्याला आर्थिकरित्या सुदृढ सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण खूप महत्वाचं आहे. नक्कीच. आणि शिक्षणालाच अनुसरून एक पुढचा प्रश्न तो म्हणजे आपण एक महत्वाची सेवा सरकारने राबवली ती म्हणजे अंगणवाडी सेवा. तर ती कशा पद्धतीने फायदेशीर ठरते मुलींसाठी? खरं तर अंगणवाडी सेवा आणि त्या विभागाला आता साधारणपणे 50 वर्ष पूर्ण होतील ICDS विभागाला. आणि ही अतिशय यशस्वी वाटचाल त्यांनी पूर्ण केलेली आहे.
अंगणवाडी एक फक्त एक योजनेपुरतं मर्यादित नाही, ती एक चळवळ आहे. कारण त्या गावात असलेली ती अंगणवाडी एका गरोदर महिलेच्या पोषणापासून तिचं बाळ जन्माला येऊन वाढेस्तोवर 6 वर्षाचं होईपर्यंत त्यांच्यावर चांगल्या पद्धतीचं संगोपन करणं, त्यांना पोषण देणं, त्याचबरोबर त्यांना प्रायमरी एज्युकेशन देणं, म्हणजे पूर्व शालेय संच वगैरे त्यांना दिला जातो, त्यातून ते खूप चांगल्या पद्धतीनं 3-4 वर्षाच्या बालकांना शिकवतात, त्यांना पोषण म्हणजे जेवणाचं किंवा आहाराचं महत्व देतात. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि नेहमी आम्ही असं बघतो की एखादी ग्रामीण भागातली महिला ज्या वेळेला गरोदर होते ना, बऱ्याचशा वेळेला असं असतं की तिच्या घरातल्यांना कळायच्या आधी सुद्धा अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकाला तिथं ते कळतं. त्यामुळे ते तितक्या जागरूकतेने काम करतात. आणि ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीनं खरं बघायला गेलं ना तर एक आधारही असतो. कारण अतिशय दुर्गम भागामध्ये ज्या वेळेला त्यांना माहित नाही आपण कोणाला विचारावं किंवा कोणासोबत आम्ही गरोदर असताना संवाद साधावा, त्यावेळेला एक अंगणवाडी सेविका मदतनीस एक मैत्रीण म्हणून सुद्धा त्यांच्या सोबत असते आणि त्यांना बऱ्याचशा गोष्टींबाबत ती मार्गदर्शनही करते. त्यामुळे अंगणवाडी ही खूप महत्वपूर्ण घटक आहे. मी फक्त विभागाचं म्हणणार नाही तर एक राज्याचा खूप महत्वपूर्ण घटक आहे. आणि आज साधारणपणे राज्यामध्ये 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. त्यामुळे ही खूप महत्वपूर्ण बाब आहे. निश्चितच. आणि अंगणवाडी जेव्हा सेवा सुरू झाली त्याच्यानंतर मुलींचा जो शिक्षणातला दर आहे तो किती प्रमाणात साधारण वाढला? साधारणपणे ह्या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड असतात. अंगणवाडी ही मुलीमध्ये आणि मुलामध्ये भेदभाव करत नसते. त्यामुळे येणारी सर्व बालके ही आमच्यासाठी समान असतात. त्यांना चांगल्या पद्धतीनं पोषण देणं, त्यांच्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी होते की नाही हे बघणं, त्याचबरोबर त्यांची ग्रोथ मॉनिटरिंग करणं, म्हणजे त्यांची उंचीपासून त्यांचं हेल्थ या सगळ्या बाबींबाबत किंवा वजन एक साधी गोष्ट असते त्याबाबत सुद्धा तपासणी केली जाते. चांगल्या पद्धतीनं रजिस्टर मेंटेन केलं जातं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना त्या समाजामध्ये जनजागृती सुद्धा करतात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस. त्या एखादी महिला ज्या वेळेला गरोदर होते त्यावेळेला तिला ही गोष्ट पटवून देणं की तुला ह्या गोष्टीची काही चिंता करायचं कारण नाही की मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे. आणि स्वाभाविकरित्या एखादी महिला गरोदर असताना त्या चर्चा होतातच किंवा काय, पण त्याच्यातून तू मानसिकरित्या अजिबातही काही तणाव घेऊ नको, खचून जाऊ नको, किंवा मुलगा आणि मुलीमध्ये काही फरक नाहीये. ह्या गोष्टी कुठे ना कुठेतरी ती माता किंवा भगिनी गरोदर असल्यापासूनच तिच्यामध्ये हे विचार रुजवणं खूप गरजेचं आहे. कारण त्या बाळाच्या आयुष्यामध्ये ती मुलगी असो अथवा मुलगा असो तिच्या आईचं स्थान खूप उजवं असतं. आणि आईनी सुदृढ राहणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे गरोदर असताना त्या मातेला चांगल्या पद्धतीनं आहार देणं, तिला अनेक प्रेग्नेन्सीच्या बाबत गोष्टी समजावून सांगणं. कारण बऱ्याचशा वेळेला पहिली प्रेग्नेन्सी ज्या वेळेला असते त्यावेळेला आजही आपल्या इथे 19-20 वर्षाच्या 21-22 वर्षाच्या मुली असतात की ज्या लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षात किंवा 2 वर्षातच प्रेग्नेंट होतात. त्यांच्या पहिल्या प्रेग्नेन्सीच्या वेळेला त्यांना खूप शंका कुशंका असतात. त्यावेळेला ही अंगणवाडी ताई किंवा मदतनीस असतात, ह्या त्यांना खूप सहकार्य करतात. त्यामुळे ही खूप महत्वपूर्ण बाब आहे. आणि मुलगी आणि मुलगा याच्यामध्ये काही अंतर नाही, याची सुरुवात कुठेतरी त्या बालपणापासूनच जन्मापासूनच करणं गरजेचं असतं. आणि ती बाब निश्चितपणाने त्यांच्या माध्यमातून ते विचार रुजवण्याचा प्रयत्न तरी ते करत असतात. निश्चितच. मॅडम, एक महत्वाचा प्रश्न आजच्या चर्चासत्रातला तो म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाची योजना राबवली आहे, ती म्हणजे माझी लाडकी बहीण योजना. तर त्याचा प्रतिसाद साधारण कसा आहे? बहिणींना त्याचा लाभ कसा होतो? खूप उदंड प्रतिसाद आहे. आणि आम्ही ही योजना राबवत असताना आम्हाला अनेक बाबींबद्दल बारकाईने विचार करावा लागला होता. कारण साधारणपणे या योजनेमध्ये आपण 2.5 कोटीपेक्षा जास्ती महिलांपर्यंत पोहोचतोय. आज आम्ही जवळपास 2,22,00,000 2,23,00,000 पर्यंतचा टप्पा गाठलेला आहे आणि इतक्या महिलांना आम्ही लाभ वितरित केला आहे. त्यामुळे खूप बारकाईनं काम करावं लागलं विभागाला. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आणि ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि ही योजना अर्थसंकल्पामध्ये घोषित केली ते उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, या तिघांचं खूप बारकाईने लक्ष असतं, मार्गदर्शन असतं. वेळोवेळी ज्या वेळेला आम्हाला काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्यांचा अनुभव खूप मोलाचा आम्हाला ठरला. आणि ही योजना यशस्वीरित्या राबवत असताना आमच्या अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, आशा सेविका आहेत, त्याचबरोबर तिथले ग्रामसेवक आहेत, वॉर्ड ऑफिसर्स आहेत, डेटा ऑपरेटर आहेत, CRP आहेत, यांनी सगळ्यांनी खूप सेवा सुविधा केंद्र असतील,
खूप महत्वपूर्ण भूमिका या सगळ्यांनी बजावलेली आहे. त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीबाबत एक समाधान आहे की आम्ही त्या लोकांपर्यंत ही योजना आणि माता भगिनींपर्यंत पोहोचवू शकलो. त्यांना एक मानसिक आधार असतो. म्हणजे ती रक्कम 1500 अशी म्हणजे साधारणपणे ज्यांच्या घरात सगळं आहे त्यांना वाटेल अरे 1500 काय होणार आहे, पण ज्यांच्या घरात नाहीये त्यांना ह्या 1500चं जे मूल्य आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतं. त्यांच्या घर खर्चातून त्यांना बचत करून काही ना काही सुरू करावं लागत होतं. पण आज त्यांना माहितीये की त्यांना महिन्याचे हे 1500 सन्मान निधी येणार आहे आणि ते एक बॅकअप असतं आणि खूप गरजेचं असतं. आम्हाला खूप केस स्टडीज सुद्धा आम्ही केल्या, खूप सक्सेस स्टोरीज सुद्धा आम्हाला करता आल्या, ज्याच्यामध्ये 3000चा लाभ वितरित झाल्यानंतर एका भगिनींनी सायकल घेतलेली आहे, काहींनी काही छोटे मोठे उद्योग सुरू केलेले आहेत, काहींनी 3-4 हजार महिलांनी मिळून एक चांगल्या पद्धतीची एक बँकेत खातं सुरू केलेलं आहे किंवा लोन घेतलेलं आहे, सोसायटी स्थापन केलेली आहे. त्यामुळे अशा खूप सक्सेस स्टोरीज आम्हाला ऐकायला मिळाल्या आणि त्यातून आपल्याला कळतं एक घरकाम करणारी मोलकरीण ज्या वेळेला आपल्याला म्हणते की मला महिन्याला 4,000 मिळत होते, आता हे 1500 मिळणार आहेत, त्यामुळे माझ्या मुलांना काही मला शाळेतून काढण्याची गरज नाही. त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्वपूर्ण आहेत. हे सगळे अनुभव आम्हाला ऐकायला मिळाले आणि ही जी योजना आम्ही यशस्वी करू शकलो ती सगळी आमची जी ग्राउंड लेवलवरची यंत्रणा आहे. काही माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत, आशा सेविका, ह्या तर घरटी जाऊन फॉर्म्स भरून घेत होत्या, CRPs आहेत. त्यामुळे कुठलीही योजना यशस्वी करण्यामध्ये यंत्रणेचा खूप मोलाचा भाग असतो. आम्ही प्रतिनिधी असतो, आम्ही ती सगळी राबवून कसं नियोजन करायचं या सगळ्या गोष्टी आम्ही बघत असतो. पण शेवटी ज्या वेळेला ती खालची यंत्रणा राबते आणि ते काम करतात त्याच वेळेला एकत्रितपणाने ती योजना यशस्वी होत असते. आणि आज ती यशस्वी होत असताना ते पाहायला मिळणं, अनुभवायला मिळणं, हे त्या विभागाचे एक प्रतिनिधी म्हणून सुद्धा माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. नक्कीच. मॅडम, तुम्ही या चर्चासत्रामध्ये सहभागी झाला, तुमचे मनापासून आभार. थँक्यू. आज या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले आहेत माननीय सचिवजी डॉक्टर अनुप कुमार यादवजी. त्यांचं आपण स्वागत करूयात. सर, तुमचं कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना खरं तर महाराष्ट्र राज्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लाडकी बहिणींचे जीवनामध्ये एक आधारभूत परिवर्तन करणारी अशी ही योजना आहे असं मला वाटतं. आपल्याला माहिती असेल की ही जी योजना आहे याच्यामध्ये भगिनींचे खात्यामध्ये 1500 रुपये दरमहा म्हणजे वर्षाचे 18,000 रुपये त्यांचे खात्यात जाणार आहे आणि DBTचे माध्यमातून ही प्रक्रिया जी आहे म्हणजे सरळ त्यांच्या खात्यामध्येच पैसे जाणार आहे, मध्ये कोणी असणार नाही. अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे जे महिला भगिनी आहे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, अशी सुमारे 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये हे DBTद्वारे पाठवण्याची ही योजना आहे. तर अत्यंत महत्त्वाकांक्षी, अत्यंत मोठी स्वरूपाची ही योजना आहे आणि खरोखर मला आनंद वाटते की ही योजना जुलै महिन्यापासून सुरू होऊन आज ते 3ऱ्या महिन्यामध्ये आपण बसलो आहे. तर 1,60,00,000 महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे जे पैसे आहेत ते DBTद्वारे गेलेसुद्धा आहे. आता या महिन्याचे ते DBT पुश जे आहे ते आपण 29 तारखेला आपण नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या 3 महिन्यामध्ये जे भगिनी आपली या योजनेची लाभार्थी झालेली आहेत तर त्यांचे अकाउंटमध्ये आपण DBTच्या माध्यमातून पैसे वर्ग करण्याचं नियोजन केलेलं आहे. ही योजना खरं तर जर बघायला गेलो तो याच्यामध्ये एक महिलांचे खात्यामध्ये पैसे जाणे एवढंच स्वरूप नाही आहे. त्याचे मागचा जे उद्देश आहे ते अत्यंत विस्तृत आहे, मोठा स्वरूप आहे असं मला वाटतं. कारण की जे महिला भगिनी आहेत तर त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक जे सबलीकरण आहे, एम्पॉवरमेंट आहे, ते जे आहे या योजनेच्या माध्यमातून साध्य होणार आहे. किंवा काही आता 2 महिन्याची काही सक्सेस स्टोरीजसुद्धा आपल्या समोर आता यायची सुरुवात झालेली आहे. काही महिला भगिनींनी 18,000 एक महिन्यामध्ये 18,000सुद्धा याच्यामध्ये कमावलेले आहे. तर एका माणसाची किंवा एका महिलाची समाजामध्ये जे ओळख आहे तर ते ओळख
जे आहे किंवा त्यांना त्यांच्याकडे बघणारी जी दृष्टी आहे त्याच्यामध्ये सुद्धा परिवर्तन होऊ शकते. समाजामध्ये जर महिलांच्याकडे पैसे त्यांचे स्वतःच्या खात्यामध्ये असले तर समाजामध्ये त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जे आहे ते चेंज होतं आहे आणि त्यांच्याकडे फक्त एक महिला म्हणून नव्हे तर त्यांना एक इकॉनॉमिक एम्पॉवर्ड विमेन म्हणून ते बघितलं जाणं सुरू होईल. कारण की त्यांना एक लहान-सहान गोष्टीसाठी कोणाच्याकडे बघण्याची किंवा कोणाला पैसे मागण्याची आवश्यकता असणार नाही. उलट त्यांच्या खात्यामध्ये पैसे असल्यामुळे ते बाकी लोकांनासुद्धा, परिवाराचे, कुटुंबाचे बाकी लोकांनासुद्धा त्याच्यामध्ये मदत करू शकतात. काही महिलांनी याच्यामध्ये मुलींची शाळेची फीस असो किंवा दैनंदिन राशन असो, अशा प्रकारची जे गोष्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी याचा वापर सुरू केलेला आहे. त्याशिवाय काही महिलांनी याच्यामध्ये बचत गट जे आहे, तर बचत गटामध्ये जे अगोदरच ज्या महिला याच्यामध्ये सदस्य आहे कुठल्या बचत गटाचे, त्याच्यामध्ये त्यांनी याच्याच ₹1500 अजून त्यांनी टाकून ते त्यांचा व्यवसाय आहे ते त्याला अजून चांगलं करण्याचा पण सुरू केलेलं आहे. ते इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट हे त्याच्या एक अत्यंत महत्त्वाचा हेतू आहे. सोशल एम्पॉवरमेंट होतं आहे आणि इकॉनॉमिक एम्पॉवरमेंटसुद्धा होतं आहे. समाजामध्ये त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी चेंज होते म्हणजे सामाजिक त्यांच्या एम्पॉवरमेंट होतं आहे आणि त्यांच्याकडे डिस्पोजेबल इन्कम होते म्हणजे कुठेही कधीही ते स्वतःचे पैसे खर्च करू शकतात. त्याच्यामुळे त्यांच्या इकॉनॉमिक एम्पॉवरमेंटसुद्धा होतं आहे. तर हे जे महिलांचे जे उत्थानाचे विषय, सबलीकरणाच्या विषयाची गोष्ट आहे ते आहे. त्याशिवाय हे जे पैसे आहे त्याच्यातून जे विशेषतः ग्रामीण भागामध्ये जे अर्थव्यवस्थेचा चक्का आहे म्हणजे इकॉनॉमिक सायकल आहे तो पण अधिक गतीने याच्यामध्ये मूव्ह होणार आहे, चालणार आहे असं पण मला वाटते. कारण की आता जसं एका महिलाने काही बचत गट केला, त्यातून काही उद्योग केला तर त्याच्यामध्ये उद्योग जे आहे त्याच्यामध्ये वस्तू विकत घेणे, त्यांना मग परत फिनिश्ड प्रोडक्ट ते बाजारामध्ये जाऊन ते बाजारपेठमध्ये त्याला विकणे, हे जे आहे इकॉनॉमिक सायकल जे आहे त्यातून हे होणार आहे. आणि तसेच जर काही महिलांना पैसे आले तर काही महिला कुठे घराच्या राशनासाठी ते दुकानमध्ये जाऊन ते राशन विकत घेतील. काही लोक काही कपडे घेतात, काही लोक बाकीची गोष्टींवर खर्च करतात. तर हे पैसे कुठेतरी जे ग्रामीण भागाची मार्केट विशेषता आहे त्याच्यामध्ये जाणार आणि त्यातून इकॉनॉमिक जे सायकल आहे ते पण मूव्ह होणार आहे. आणि जर आपण बघायला गेलो तर 2.5 कोटी महिला जर याच्यामध्ये आपले लाभार्थी होऊ शकल्या तर त्यांना सुमारे वर्षाच्या 46,000 कोटी ही जी रक्कम आहे त्यांचे अकाउंटमध्ये जाणार आहे. आणि 46,000 कोटी जर वेगवेगळ्या माध्यमातून बाजारपेठामध्ये जर आपले आले तर इकॉनॉमिकचा सायकल कसा आपण विचार करू शकतो की ते इकॉनॉमिकचा सायकल कसा त्याच्यामध्ये अधिक गतीने घुमणार आहे. तर अशा प्रकारची जे मोठे याच्यामध्ये टार्गेट्स आहे अशी ही एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. हे फक्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकणे नसून त्याचा उद्देश, त्याची व्यापकता खूप मोठी आहे असं मला वाटतं. खरं तर 28 जूनला जे आहे कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव खात्याच्या मार्फत मांडला गेला होता. 28 जूनमध्ये 2024मध्ये त्याला मान्यता मिळाली आणि आपल्याला 1 जुलैपासून याची अंमलबजावणी करायची होती. तर वेळ फार कमी होता तर ते प्रशासनाच्या समोर आणि आपले जे मशिनरी आहे त्याच्यासमोर एक मोठा आव्हान होता. आणि 1 जुलैपासून जर आपण याची अंमलबजावणी करायची सुरुवात केली तर त्याच्यासाठी कुठलाही प्लॅटफॉर्म नाही, कुठलाही पोर्टल नाही. ते जे खालची यंत्रणा आहे ते पण त्याच्यामध्ये सेन्सिटाईज झाली नव्हती कारण की 2च दिवस झाले GR निघून. मग ते 1 जुलैपासून आपण सुरुवात केली आणि त्याच्यानंतर हळूहळू एक पोर्टल आपण लॉन्च केला. सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याकडे एक अँड्रॉईड ॲप्लिकेशन होती, नारी शक्ती दूत, त्याचा वापर केला गेला. तर 1 जुलै महिन्यामध्ये फक्त अँड्रॉईड ॲप्लिकेशनमध्येच ते आपण अर्ज जे आहे भरून घेण्याची प्रक्रिया केली. त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये एक पोर्टल आपला डेव्हलप झाला होता, ते पोर्टलसुद्धा लॉन्च केला. तर हे सुरुवातीपासून याच्यामध्ये हळूहळू फार इम्प्रूव्हमेंट्स करावे लागले. त्याच्या जे टेक्नॉलॉजिकल इम्प्रूव्हमेंट्स आहे, सर्व्हर अपग्रेडेशन आहे किंवा त्याच्यामध्ये नवीन व्हर्जन्स जे आहेत ते रिलीज करणे किंवा फील्डमधून जे काही कंप्लेंट्स येणे किंवा काही सजेशन्स येत होते ते सगळं याच्यामध्ये समावेश करून एक सर्वसमावेशक एक मोबाईल ॲप्लिकेशन किंवा पोर्टल तयार करणे. दॅट वॉज द बिगेस्ट चॅलेंज बिफोर अस. आणि त्याच्यानंतर मग योजना लॉन्च झाल्यानंतर एकाच वेळी
महिलांची खूप गर्दी पण नीचे खाली झाली होती, सर्टिफिकेट्स त्यांना प्राप्त होत नव्हते, असे प्रकारची अडचणी जे आहे प्रॅक्टिकल डिफिकल्टीज पण त्याच्यामध्ये आल्यात. पण ते हळूहळू सगळं सेटल होत गेला. आणि जेव्हा आपला प्लॅटफॉर्म व्यवस्थित तयार झाला, मोबाईल ॲप तयार झाली, पोर्टल तयार झाला आणि खालीसुद्धा जे सिस्टम आहे ते व्यवस्थित झाला. याशिवाय कॅबिनेटमध्ये सुद्धा वेळोवेळी याच्यावर चर्चा झाली, त्याचे काही निकष होते, ते निकषांच्यावर सुद्धा जे स्ट्रीमलाइनिंगचं काम आहे ते तिथे झाला. त्या अनुषंगाने GR सुद्धा निर्गमित केले गेले. असं हे सगळी प्रक्रिया होऊन आता आपण आजच्या स्थितीमध्ये बसलो आहे. आणि आज राज्यामध्ये सुमारे 2,40,00,000 महिलांचे अर्ज आपल्याला 2 महिन्यामध्ये प्राप्त झालेले आहे. आणि ऑगस्ट महिने म्हणजे 31 ऑगस्टला आपण जवळपास 1,60,00,000 महिलांच्या अकाउंटमध्ये पैसेसुद्धा गेलेले आहे. तर असं करून ही योजना आपण आपली पुढे गेली आहे. आणि हे सांगायला वाटत नाही की सांगायला हरकत नाही की दिस इज जस्ट अ डिवाइन ब्लेसिंग्स, इट इज ऑल ग्रेस ऑफ गॉड. कारण की अपेरेंटली इट वॉज अ ह्युमनली इम्पॉसिबल टास्क असं मला स्वतःला वाटतं आहे. तर इट वॉज ओनली ग्रेस ऑफ गॉड दॅट वी कुड complete this scheme in this way, and still it is going on. सगळी महिला भगिनींना या योजनेच्या निमित्ताने शुभेच्छा. स्वतःचे जीवनावर, स्वतःच्या आरोग्यावर लक्ष घाला. आणि हे जे आपल्याला निधी प्राप्त होत आहे त्यातून स्वतःचं आरोग्य, स्वतःच्या कुटुंबाच्या जे मॅनेजमेंट आहे, तुमच्या जे बजेट आहे किंवा तुमचा जे व्यवसाय आहे किंवा याच्या फायनान्शियल नियोजन कसं करायचं, वित्तीय नियोजन कसं करायचं आहे त्याच्यावर सुद्धा एक विचार करण्याची तुम्हाला आवश्यकता आहे. तर तुम्ही नक्कीच करणार आहे. कारण की जे सक्सेस स्टोरीज आम्हाला मिळतात त्याच्यामध्ये आताच 2 महिन्यामध्येच आम्हाला जवळपास 2,000पेक्षा जास्त सक्सेस स्टोरीज आपल्याला प्राप्त झालेली आहे. लहान व्यवसाय करूनसुद्धा काही महिलांनी अत्यंत प्रगतिशील विचाराने त्यांनी 18,000 20,000 रुपयेसुद्धा कमावलेले आहे. सो दिस इज अ व्हेरी बिग अचीवमेंट फॉर लेडीज. मला असं वाटतं की याच्या जे वित्तीय नियोजन आहे त्याच्यावर तुम्ही भर घाला. विशेषतः जे बचत गटाच्या माध्यमातून किंवा लहान व्यवसाय आहे त्याच्या माध्यमातून तुमचं जे पुढे येण्याचे प्रयास आहे ते नक्कीच याच्यामध्ये साध्य होऊ शकते असं मला वाटते. मनापासून महाराष्ट्र राज्याकडनं, आमच्याकडनं, सर्वांच्याकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिला व बाल विकासाची विभागाची फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. आणि 2.5 लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या आमच्या सगळ्या ज्या भगिनी आहेत, ज्या महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत, प्रत्येक भगिनीला जवळपास 1,500 रुपये एवढा सन्मान निधी आपण देतो. आणि हा सन्मान निधी सरळ आपण त्यांच्या खात्यात DBT द्वारे देत असतो. ही नोंदणी अजून सुरू आहे आणि आम्ही त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. त्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन कोणतीही आमची भगिनी स्वतः नोंदणी करू शकते किंवा अंगणवाडी ताई यांच्याकडे जाऊन त्यांच्या मदतीनं ही नोंदणी आपण करू शकतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे आपण जर वेबसाईटवर टाकलं तर तो गुगलमध्ये तो प्लॅटफॉर्म येतो आणि मग त्या प्लॅटफॉर्मवर आपण लिंक करून आपण आतमध्ये त्याच्यामध्ये जाऊ शकतो. या महिन्याच्या शेवटीपर्यंत ती योजना लागू राहणार. ही योजना फक्त ऑनलाईन आहे. आपण सुरुवातीच्या काळामध्ये थोडा वेळ ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर अर्ज होते त्यावेळेस एक सुरुवातीचा जवळपास 1 हफ्ता आपण ऑफलाईन केलं, त्या सगळे अर्ज आपण ऑनलाईन केले. परंतु आता ही योजना अत्यंत स्टेबलाइज झालेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त घेता यावा यासाठी आम्ही अनेक सुलभीकरण केलं आहे. एक तर आमचं पोर्टल जे आहे ते अत्यंत सोपी आहे. त्याच्यामध्ये फार काही कागद अपलोड करायची गरज नाही. फक्त 15 वर्षाचा तुमचा रहिवास असल्याचं कोणता पण दाखला चालतो. इव्हन आपलं रॅशन कार्ड जे 15 वर्ष आधीचं असेल इव्हन तो सुद्धा अपलोड केला तरी चालतो. आपल्या ॲड्रेस प्रूफसाठी आपल्याला आधार कार्ड अपलोड आपल्याला करायला लागतो, तो आपल्या सगळ्यांच्याकडे आहे. आधार लिंक बँक अकाउंट जे आहे ते आपल्याला करून घ्यायला लागतं. आणि 2.5 लाखाच्या कमी असलेला जो तुमचा कोणता पण पुरावा असेल तो आपल्याला त्याच्यामध्ये द्यायचा असतो. फार काही कागद त्याच्यामध्ये जे किचकट हे आपण ठेवले नाही आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर आमच्या लाडकी बहिणींनी याच्यामध्ये सहभाग घेतलाय. आतापर्यंत जवळपास 2,37,00,000 एवढ्या आमच्या भगिनींनी पोर्टलवर अपलोड केलेला आहे. आणि त्याच्यापैकी जवळपास 1,65,00,000 भगिनींना
आपण लाभ हा त्यांच्या अकाउंटमध्ये दिलेला आहे. जवळपास 53 लक्ष भगिनींना आता आपण या महिन्याच्या अंती आपण ऍडिशनल लाभ देतोय. तर जवळपास 2 कोटीच्या वर आपल्याला या महिन्याच्या अंती आपल्याला लक्षात येईल की जवळपास 2 कोटीच्या वर महिलांना आपण हा लाभ देऊ शकलो. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की भारतामध्ये डीबीटी द्वारे जी योजना इम्प्लिमेंट केली त्याच्यामध्ये ही फास्टेस्ट योजना आहे. म्हणजे 1.5 महिन्याच्या कालावधीत योजना सुरू होऊन महिलांपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचणे ही घटना ही महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात होते आहे. तर याकरता आमची जेवढी काही जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, म्युन्सिपल कमिशनर्स असतील, महिला व बाल विकास विभागाचा आमचा संपूर्ण स्टाफ, आमच्या अंगणवाडी ताई असतील, या सगळ्यांना मी याबद्दल विशेष धन्यवाद देतो. कारण की त्यांच्या अथक परिश्रमामुळेच ही योजना आज भारतातली फास्टेस्ट डीबीटी योजना म्हणून ओळखल्या जाते. पहिले तर लाडकी बहीण योजनेचं आमचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलमध्ये जायचं असतं. त्या पोर्टलमध्ये गेल्यानंतर आपल्याला नाव, डिटेल्स, आपले जे पर्सनल डिटेल्स आहे, फोन नंबर, आपले बाकीचे कुठे राहताय आपण, हे संपूर्ण आपल्याला डिटेल्स टाकावे लागतात. आणि जेव्हा आपण डिटेल्स टाकतो तेव्हा त्या प्रत्येक स्टेपला संबंधित बाबीचा जो पण पुरावा असतो, म्हणजे जसं आपण राशन कार्ड म्हटलंय तर मग राशन कार्ड आपल्याला अपलोड करायला लागेल. आधार कार्ड आपण लिहिला तर मग आधार कार्ड आपल्याला तो अपलोड करायला लागेल. मग अशा पद्धतीने आपल्याला तो अपलोड करून तो अंतिमरित्या आपल्याला पोर्टलवर सादर करावा लागतो. आणि हे करत असताना कुठेही समजा त्रास होत असेल किंवा एखाद्या भगिनीला समजत नसेल ऑनलाईन कसं करावं, तर त्यांनी नुसतं एवढं करायचं की त्यांच्या कार्यक्षेत्रात असणारी जी अंगणवाडी ताई आहे त्या अंगणवाडी ताईला संपर्क साधायचा आणि त्या अंगणवाडी ताईला रिक्वेस्ट करायची माझा फॉर्म भरून दे. आपण प्रत्येक अर्जापोटी अंगणवाडी ताईला 40 रुपये देतो. त्याच्यामुळं अंगणवाडी ताईला पण मोटिवेशन आहे की जर जास्तीत जास्त महिलांचा जर त्यांनी अर्ज भरलं तर त्यांना त्याचे इन्सेंटिव्ह पण प्राप्त होतात. तर त्यामुळं जर कुठेही काही कळलं नाही तर फक्त आपली कागद घेऊन आपण अंगणवाडी ताईकडे गेला तर सगळी जी प्रोसेस आहे ती आपल्याला अंगणवाडी ताई करून द्या. 2.5 लक्ष रुपये पेक्षा कमी ज्यांच्या पण महाराष्ट्रातील रहिवासी आमच्या भगिनी आहेत त्या सर्वांना हा लाभ आपण देऊ. एकतर आपण डायरेक्टली जाऊ शकता, जसं मी आपल्याला सांगितलं, ऑनलाईन आपण सरळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असं गुगलमध्ये टाईप केलं की आपल्याला पहिला तो पोर्टलचा वेबसाईट आपल्याला प्राप्त होते. जर आपल्याला ऑनलाईन कठीण जात असेल तर सरळ आपण आमच्या अंगणवाडी ताईला संपर्क साधला. आपल्या प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी आहे आणि अंगणवाडी ताई आहे. जवळपास 1.25 लाख अंगणवाडी ताई आमच्याकडे कार्यरत आहेत महाराष्ट्रात. तर आपल्या क्षेत्रातल्या अंगणवाडी ताईंशी आपण संपर्क साधला आणि आपले कागद त्याला दाखवले तर तेच अपलोड करू. शहरामध्ये सुद्धा अंगणवाडी ताई नक्कीच असतात, कारण की आमच्याकडे शहरामध्ये सुद्धा अर्बन सीडीपीओज आहेत आणि शहरामध्ये सुद्धा अंगणवाड्या आहेत. आणि समजा अंगणवाडी ताईंच्याकडे जास्त काम शहरामध्ये होत असेल तर इव्हन आम्ही वॉर्ड ऑफिसरच्या लेवलवर सुद्धा त्यांना अलाउ केलेला आहे. तिथे वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा अर्ज भरला जाऊ शकतो. मोठा कार्यक्रम आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांचा पुण्याला घेतला, त्याच्यानंतर नागपूरला घेतला आणि विविध ठिकाणी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर भगिनी आल्या आणि येऊन त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि माननीय मंत्री महोदया श्रीमती अदिती तटकरे यांचं धन्यवाद व्यक्त केला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन. आणि त्याच्यामुळं आमचा असं लक्षात येतंय की जिथे जिथे महिलांना पैसे गेले तिथे तिथे महिलांमध्ये एक मोठ्या प्रकारचा उत्साह हा निर्माण झालेला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, विशेष करून आमच्या भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपण मेळावे घेतोय. तालुका लेवलवर, जिल्हा लेवलवर, विभागीय स्तरावर आणि या सर्व मेळाव्यांना सर्व जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री उपस्थित असतात. आमच्या मंत्री महोदया अदिती तटकरे या संबंध महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात फिरत असतात आणि तिथे मेळाव्यांमध्ये त्या आपली उपस्थिती देतात. तसंच माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय हे सुद्धा वेळोवेळी या मेळाव्यांना भेट देत असतात. याच्या व्यतिरिक्त मला आपल्याला सांगावं असं वाटेल की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अशा प्रकारची योजना ही बाकी राज्यात पण आहे.
पण आपल्या राज्यात हे थोडं वेगळी आहे. त्याचं कारण असं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लोकांचा असा थोडासा कल आहे की हा फ्रीबी वाटण्याचं काम आहे आणि महिलांना फक्त आपण पैसे देतो आणि महिला कुठेही खर्च करतील. तर असं नसून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या वेळेस आली त्याच्या आधी आपण मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान असा GR काढला आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. म्हणजे सगळ्यात पहिले महिला सशक्तीकरणासाठी आपण GR काढला. त्याच्यामध्ये DPCचा 1% हा महिला सशक्तीकरणासाठी ठेवला. त्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारे महिलांना ट्रेनिंग देणे, त्यांचे उद्योगधंदे उभारून देणे यासाठीचा सुरुवातीचा आपण प्रयत्न केला. त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण आणली. त्याच्यामध्ये जवळपास 1,500 रुपये आपण प्रत्येक भगिनीला देतो आणि हे पैसे त्यांना 1,500 रुपये मिळाल्यानंतर या पैशाचा उपयोग हा केवळ त्यांनी कन्झम्पशनसाठी न करता या पैशाचा उपयोग त्यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून एकत्र येऊन स्वतःचा उद्योगधंदा उभारावा यासाठी करावं असा पण शासनाचा मानस आहे. आणि त्यामुळं 10 सप्टेंबरला मी परत एक नवीन GR काढली आणि या GRच्या अनुषंगानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला बचत गटांचे जवळपास 5,000 महिला बचत गटांचे एक मेळावे हे ऑर्गनाईज करण्याचे आम्ही निर्देश दिले. आणि आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला बचत गटांचे मेळावे होतात आहे. त्यांना आर्थिक साक्षरता, महिलांना तशा महिला आर्थिक साक्षरी असतातच कारण की पुरुषांपेक्षा महिला ह्या जास्त पैसे जपून त्याचा चांगला उपयोग कसा करावा हे त्यांना माहिती आहेच. ते काही वेगळं सांगण्याची भारतीय महिलांना गरज नाही. परंतु आधुनिक काळामध्ये या पैशाचा उपयोग त्या कशा करू शकतील याचा आम्ही मार्गदर्शन प्रत्येक जिल्ह्यात त्यांना देतो आहे. दररोज आमच्या वेगवेगळ्या व्हिडिओ कॉन्फरन्सेस होतात आहेत. त्यातून आम्ही आमचे जे फील्ड ऑफिसर्स आहेत त्यांना सांगतोय एक्सपर्ट्स कोणते ठेवावे, कोणकोणत्या पद्धतीचं त्यांना ट्रेनिंग द्यावं याचा एक पूर्ण आराखडा आपण तयार करून ठेवला आहे. आणि एवढंच नव्हे तर आपण यशस्विनी हा एक प्लॅटफॉर्म तयार केला. आता यशस्विनी जो प्लॅटफॉर्म आहे तो आहे महिला बचत गटांचं ऑनलाईन मार्केटिंग. जे महिला बचत गट जे पण प्रोडक्ट तयार करतात त्यांचं ऑनलाईन मार्केटिंग करण्याचा हा प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये आपण महिला बचत गट आणि महिला फेडरेशन यांना एकत्र करतोय आणि हा प्लॅटफॉर्म जो आहे हा त्यांचाच आहे. भावीन आणखीन महिला व बालविकास विभाग यांनी तो मदतीची भूमिका आहे. परंतु या प्लॅटफॉर्मचं जे ओनर असतील, या प्लॅटफॉर्मचं जे सगळं काही काम करायचं जे आहे हे सगळं जी फेडरेशन असणार आहे यशस्विनीची ते करणार आणि त्यातून मग महिला बचत गटांचे जे पण प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स ऑनलाईन विकल्या जातील आणि ऑनलाईन येण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही. हे टोटली जे आहे हे निशुल्क आहे. प्रतिक्रिया नक्कीच फार उत्साही आहे. मागच्याच आठवड्यामध्ये मी आणि आमच्या सन्माननीय मंत्री महोदया आदित्य तटकरे हे आम्ही नागपूरला गेलो. महिलांशी फार चांगला आमचा संवाद झाला आणि आम्हाला काही गोष्टी ज्या कळल्या त्या आमच्या विचाराच्या पलीकडे महिलांनी प्रगती केलेली दिसली. पहिली गोष्ट अशी झाली की काही महिला एकत्र आल्या नागपूरमध्ये जवळपास 3,000 महिला आणि यांनी एकत्र येऊन जो पहिला हप्ता आम्ही जो 3,000 रुपयाचा त्यांना दिला 2 महिन्याचा त्याच्यापैकी 1,000 रुपये त्यांनी वेगळे काढले आणि ते 1,000 रुपये वेगळे काढून त्यांनी स्वतःची पतपेढी सुरू केली, कॉपरेटिव्ह ऑर्गनायझेशन सुरू केली, क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी. आणि त्या म्हणाल्या की आता आम्हाला पैसे आलेत ना, आता आम्हाला बँकेकडे जायला नको, आम्ही स्वतःची बँक स्वतः करू. आणि त्यांनी त्यांची कॉपरेटिव्ह सोसायटी ही रजिस्टर केली आणि आम्हाला रिक्वेस्ट केली की त्या कॉपरेटिव्ह सोसायटीचं आम्ही उद्घाटन करा. आणि आमच्या मंत्री महोदयांनी त्यांच्या वेळेत वेळ काढून निर्णय घेतला आणि आम्ही तिथे जाऊन त्यांचं उद्घाटन करून आलो. दुसरा आम्हाला फार चांगला एक अनुभव याच्यातून मिळाला की कोराडी देवस्थान आहे नागपूरला, त्या ठिकाणी मुख्यमंत्री सशक्तीकरण अभियान याच्या अंतर्गत आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण याच्यासोबत कॉन्व्हर्जन्स करून आपण एक अगरबत्ती क्लस्टर महिलांचा तयार केला. त्या ठिकाणी जवळपास 100 महिला या अगरबत्ती तयार करणार आणि त्यांची 100% बायबॅक अरेंजमेंट आपण करू.
तिसरं जे आमचा अनुभव आम्हाला सापडला, बहादुरा म्हणून गाव आहे नागपूरला, त्या ठिकाणी आपण महिलांचं टेक्सटाईल गार्मेंट क्लस्टर आपण केलं आणि जवळपास 200 महिलांना आपण 5.5 कोटी खर्च करून गार्मेंट मेकिंगचं जे पण मशीन्स आहेत ते मशीन्स प्रोव्हाइड केले आणि त्यांना सुद्धा 100% बायबॅक अरेंजमेंट, ट्रेनिंग पासून ते प्रोडक्शन पर्यंत आणि प्रोडक्शन पासून ते बायबॅक अरेंजमेंट हे आपण करून दिलं. मला इथे शिक्षण विभागाचा पण धन्यवाद व्यक्त करावासा वाटतो, कारण सन्माननीय शिक्षण मंत्री केसरकर साहेब आणि त्या विभागाचे सन्माननीय सचिव आणखी आयुक्त शिक्षण यांच्यासोबत जेव्हा मी भेटलो तेव्हा त्या लोकांनी आमच्या महिला बचत गटांना मदत करण्यासाठी हा निर्णय घेतला की शाळांमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जो ड्रेसेस दिले जातील ते ड्रेस शिवण्याचं काम हे आमच्या महिला बचत गटांना देणार आहे. तर त्यामुळं केवळ हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण नुसते पैसे देतो आणि महिला ते पैसे कुठेतरी खर्च करतात असा जो संभ्रम निर्माण झालेला आहे, तर त्याच्या पलीकडे जाऊन या पैशाचा उपयोग या महिला स्वतःच्या सक्षमीकरणासाठी करतात आहे, अशा प्रकारचं चित्र आज आपल्याला दिसतंय. आणि खरं सांगायचं झालं तर हेच वेगळेपण आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण महाराष्ट्र राज्य आणि अन्य राज्य. माझं एकच आव्हान आहे की या योजनेचा मॅक्झिमम युटिलायझेशन हे आमच्या भगिनींनी करावं. नक्कीच पहिल्या 1-2 महिन्यामध्ये त्यांना ज्या ज्या गरजेची कामं आहेत ती नक्की त्यांनी करावी, परंतु त्यानंतर मात्र जो पण निधी येतो आहे त्या निधीचा उपयोग त्यांनी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणून करावा आणि जे 1,500 रुपये देतोय त्याला पुढच्या काही काळामध्ये 1.5 लाख करून दाखवावं. महाराष्ट्र शासन हे त्यांच्या या उपक्रमामध्ये नक्कीच त्यांच्यासोबत राहणार आहे आणि आपण जो उदंड प्रतिसाद दिला यासाठी मी माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील भगिनींचा आभार मानतो. याच चर्चासत्रामध्ये आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिक्षण तज्ज्ञ श्री अरुण आगळेजी. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार सर, एक महत्वाची योजना राबवली गेली आहे मुख्यमंत्र्यांकडून, ती म्हणजे माझी लाडकी बहीण योजना. तर एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून खरं तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारावा असा वाटतो की ही योजना राबवण्याची गरज शासनाला का वाटली? सर्वप्रथम मुलींचं शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या दृष्टीने या योजनेचं महत्व खूप आहे. आपण पहा की आरक्षण किंवा आपण सवलती कोणत्या घटकांसाठी देतो की जो घटक हा समाज प्रवाहापासून दूर आहे, त्या घटकाला पुन्हा समाज प्रवाहाशी जोडायचा असेल तर त्यासाठी काहीतरी मदतीचा हात द्यावा लागतो. आज आपण पाहतो की तळागाळामध्ये राहणाऱ्या गरीब वाडी वस्तीवर राहणाऱ्या महिला आहेत, या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे अनेक समस्यांना त्यांना सामोरं द्यावं लागतं. आपल्याला माहिती आहे की जर आर्थिक सक्षमता असेल तर मानसिक आरोग्य राखलं जातं आणि मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याशी निगडीत आहे. म्हणून शासनाने जर असा विचार केला असेल की या महिलांना, ज्या महिलांना हा लाभ द्यायचा आहे त्या महिलांचे जे निकष त्यांनी पाहिले तर समाज प्रवाहापासून थोड्या मागे राहिलेल्या महिलांना पुढे आणण्यासाठी हा एक प्रयत्न केलेला आहे. आणि यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विशेषतः या खात्याच्या मंत्री आदित्यताई तटकरे यांनी घेतलेली मेहनत ही प्रचंड आहे. नक्कीच. सर, आतापर्यंत महिलांसाठी किंवा मुलींसाठी अशा अनेक पद्धतीच्या योजना राबवल्या गेल्या, मात्र या योजनेचं वेगळेपण काय आहे? तुम्हाला एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून काय वाटतं? खूप सुंदर प्रश्न विचारलात की प्रकल्प पद्धतीचा एक अभ्यासक म्हणून मी ज्या वेळेला या योजनेकडे पाहतो तर या योजनेचा आवाका प्रचंड आहे, ज्याला आम्ही सॅम्पलिंग म्हणतो. हे कोणत्याही योजनेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी असणं ही दुर्मिळ गोष्ट असते. म्हणजे केवळ हजारो नव्हे, लाखो नव्हे तर करोडो लाभार्थी, त्या करोडो लाभार्थ्यांपर्यंत योजना काही कालावधीमध्ये पोहोचवणं सोपी गोष्ट नव्हती. यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करणं, म्हणजे फॉर्म भरणं, हे थेट फॉर्म भरण्याची प्रोसेस ऑनलाईन पद्धतीत आणि थेट खात्यावर पैसे येण्याची पद्धत ही ऑनलाईन, म्हणजे याच्यातून आपण आर्थिक साक्षरता आली. त्याचप्रमाणे संगणकीय ज्ञान, अनेक गोष्टींचा, छोट्या छोट्या गोष्टींचा याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती असेल की याच्या अगोदर माझी गृहमंत्री होते, त्यांनी तंटामुक्त गाव ही एक योजना आणली होती. बरोबर. या योजनेची जितक्या प्रभावी अंमलबजावणी त्या काळामध्ये झाली त्यानंतर मला वाटतं सर्वाधिक बोलबाला या योजनेचा आहे. आपण सोशल मीडियावरती पाहतो की सर्वाधिक सर्च
महाराष्ट्रातून नव्हे, भारतातून नव्हे, तर जगभरातून माझी लाडकी बहीण योजनेचे सर्च आपल्याला दिसत आहेत. बरोबर. त्याचप्रमाणे ही योजना कार्यान्वित करण्यासाठी ज्या ज्या घटकांनी मेहनत घेतली, ज्या ज्या लोकांनी झोकून देऊन काम केलं, खरंच त्या सर्वांचं कौतुक करणं आज गरजेचं आहे. नमस्कार. शरयू सागर शिंदे, बाल विकास प्रकल्प अधिकारी. बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असताना मी अनेक योजनांचं काम केलेलं आहे, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कार्यरत आणताना मला खूप आनंद झाला. कारण या योजनेमुळे माझ्या बऱ्याच माता भगिनींना याचा लाभ झालेला आहे. बऱ्याच जणींना मला त्यांच्याशी संवाद साधता आलेला आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा हास्य व आनंद बघताना खूप आनंद होत आहे. कारण स्वतःहून त्या इथं येऊन मला सांगत आहेत की माझा मच्छीचा व्यवसाय मी मोठ्या प्रमाणात वाढवला. कोण म्हणतं की माझ्या लाईट बिल मी भरलेलं आहे, तर कोण सांगतं की माझ्या शाळेतल्या माझ्या मुलीची फी भरलेली आहे. हे सर्व ऐकत असताना खरोखरच आपण या लोकांपर्यंत आम्ही कधी कॅम्प घेतले, कधी माता मीटिंग घेतल्या, कधी अंगणवाडी ताईंच्या मीटिंग घेऊन त्यांना वेगवेगळ्या गोष्टीबाबत याबाबत जे काही JR आहे किंवा योजनेच्या अटी शर्ती आहेत किंवा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे जे काय लाभार्थ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करायचे हे सर्व काही सांगितलं. परंतु त्याचा नक्कीच आता आम्हाला फायदा जाणवत आहे. जवळजवळ 25,000 महिलांना या योजनेचा आमच्या तालुक्यात लाभ झालेला आहे. नक्कीच सर, तुम्ही खरं तर खूप छान माहिती दिली आणि याचा सगळा जो फायदा आहे तो लोकांपर्यंत होईल, लोकांनाही होईल आणि ही सगळी माहिती त्यांना कळेल की तुम्ही कशा पद्धतीने ह्याचं सगळं विस्तृत संपूर्ण माहिती दिली. तुमचे मनापासून आभार. तुम्ही या चर्चासत्रामध्ये सहभागी झालात. आपल्या या चर्चासत्रामध्ये काही लाभार्थी घटक सुद्धा जोडले गेलेले आहेत. आता आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही तुम्हाला कशी कळाली आणि याची नोंदणी तुम्ही कशी केली? नमस्कार, माझं नाव मनीषा मंगेश आरेकर. लाडक्या बहिणीची योजना हे करण्यासाठी मी अंगणवाडी सेविकाकडे गेले. तिथे फॉर्म भरले, लागणारे जे डॉक्युमेंट होते ते सगळे त्यांच्याकडे दिले आणि तिथे जाऊन फॉर्म भरले. दुसरा महत्त्वाचा प्रश्न की तुम्हाला पहिला हप्ता कधी मिळाला? पहिला हप्ता मला मिळाला 3,000चा. भरपूर आनंद झाला. मला तेवढी मदत झाली. माझ्या मुलीची डिलिव्हरी झाली, त्याच्यासाठी मला ते उपयोगाला आले पैसे. खरं तर या योजनेमुळे तुम्हाला किती आनंद झाला हा प्रश्न मी तुम्हाला पुढे विचारणार होते, पण तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरच तो सगळा आनंद झळकतोय. तर काय सांगाल तुम्ही मला? भरपूर आनंद झाला. म्हणजे जे सुरुवातीला पैशांचे थोडेफार प्रॉब्लेम होते, सुरुवातीला 3,000चा हप्ता आला. त्याच्यानंतर ते पैसे कुठेतरी सुरुवातीला म्हणजे गरज होती, ती गरज पूर्ण झाली. म्हणजे या योजनेच्या मार्फत तुम्हाला नेमकं काय मिळालं, तुम्ही सरकारला काय सांगाल? योजना काढून आम्हाला आमच्यासारख्या महिलांना सक्षम केलं, म्हणजे थोडेफार मदत झाली. पुढे सुरुवातीला आमच्याकडे पैसे नव्हते, ते पैसे काही महत्वाच्या गोष्टींसाठी ते मार्गी लागले. ताई, या योजनेचा लाभ इतर कोणालाही होऊ शकतो का? तुम्ही त्या सगळ्यांना काय सांगाल? नमस्कार, दिशा दशरथ पवार. इतरांना नक्कीच लाभ होऊ शकतो ही मला खात्री आहे आणि खूप छान पद्धतीने सरकारने ही योजना काढले. त्याचा सगळ्या महिलांना खूप चांगल्या प्रकारे लाभ मिळाला आहे. धन्यवाद. तुम्ही या चर्चासत्रामध्ये सहभागी झालात आणि आमच्याशी संवाद साधलात. या चर्चासत्रामध्ये अंगणवाडी सेविका सुद्धा इथे सहभागी झालेल्या आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, माझा तुम्हाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि पहिला प्रश्न आहे तो म्हणजे की ही जी योजना आहे याचा तुमच्या भागामध्ये नेमका प्रतिसाद कसा आहे? नमस्कार, मी प्रणाली पांडुरंग सानप, अंगणवाडी सेविका. ह्या योजनेचा प्रतिसाद आमच्या लाभार्थ्यांमध्ये खूप उत्स्फूर्तपणे चालू आहे. खूपच उत्साह त्या लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसत आहे आणि खूप उत्साहाने ते आमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी येत आहे. योजनेची माहिती देताना आम्ही प्रथम त्यांना त्यांचे वयोगट सांगितले. वयोगट सांगितल्यानंतर त्यांना लागणारे कागदपत्र सांगितले. ज्या काही अटी शर्ती आहेत त्या त्यांना समजावून दिल्या आम्ही. आणि त्याच्यानंतर ते फॉर्म ते आमच्याकडे ऑफलाईन, ज्यांना कोणाला ऑफलाईन भरता येत नव्हते त्याला आम्ही अंगणवाडी सेविकेने खूप चांगल्या प्रकारे त्यांच्याकडून ते ऑफलाईन भरून घेतले. आणि त्याच्यानंतर मग ते ऑफलाईन फॉर्म आम्ही अंगणवाडी सेविकेने आमच्या अंगणवाडीचं कामकाज सांभाळून ते ऑनलाईन सुद्धा केले. ताई, तुम्ही अनेक जणांशी संवाद साधता, तर लाभार्थ्यांना तुम्ही ही योजना कशा पद्धतीने समजावून सांगता? ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समजावून सांगताना आम्ही प्रथम महिला सभा घेतल्या. ग्रामसभेमध्ये महिलांना त्या समजावून सांगितल्या, त्यांचं वयोगट समजावून सांगितलं आणि त्यांच्यापर्यंत ही योजना आम्ही अशा प्रकारे समजावून त्यांना दिली. ताई, माझा आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे योजना समजल्यानंतर लाभार्थी कुटुंबातील प्रतिक्रिया नेमकी काय असते? असं म्हणायला तर अगदी जो महिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता हीच आमच्या केलेल्या कामाची पोचपावती
आम्ही ह्या भाषेमध्ये सांगू शकतो आणि खरोखर अगदी मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद महिलांकडून भेटला. तुम्ही इतक्या जणांशी खरं तर संवाद साधत असता, तर तुम्हाला जे आलेले अनुभव आहेत ते थोडेसे आमच्याशी शेअर करा. एक मी तुम्हाला लाभार्थीविषयी सांगू शकतो. 2-3 महिने झाले असतील ज्या महिलेचे, म्हणजे विधवा महिला आहेत, तिचे 2 महिने झाले तिचे मिस्टर वारलेले. तिच्या आर्थिक परिस्थिती खूप कमकुवत होती. तिला तो लाभ भेटला, पहिला हप्ता भेटला 3,000चा. तिने आनंदाने फोन करून मला सांगितला, बाई माझ्याकडे 3,000चा हप्ता आला, माझ्या मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. माझं निरोप तुम्ही आदितीताईंना सांगा की माझं खूप मोठं काम ताई हे केलं. त्यांनी त्यांचं जे आलेले प्रतिक्रिया, म्हणजे त्यांनी दिलेला जो रिप्लाय आम्हाला, त्यांचे ते हास्य, तेच आमच्या कामाची पोचपावती मी मागाशी. या चर्चासत्रामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन चर्चासत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.